तर नमस्कार मित्रांनो, आपल्याकडं आता एक कस्टमरचा फोन आलेला आहे. मी सगळं मटेरियल पण मागवलेलं आहे. ह्या फोनचा असं आहे की याची ह्या मोबाईलची बॅटरी फुगलेली आहे अँड डिस्प्ले गेलेला आहे. तर आपण सुरू करूया. मी पहिलाच थोडा काल खोललेला होता. डिस्प्ले फुटला आहे, बॅटरी एक नवीन टाकायची. सो कधी पण आपण आता जर समजा की टाकत असेल, समजा जर डिस्प्ले आणि बॅटरी म्हणा डिस्प्ले आपण नवीन लावत असेल तर सगळ्यात अगोदर आपण चेक केला पाहिजे की डिस्प्ले घेतलेला तो योग्य आहे, बरोबर आहे, क्लॅरिटी वगैरे सगळी बरोबर आहे का, टच वगैरे चालतोय नाही चालतोय, सगळं एकदम व्यवस्थित परफेक्टली बघून चेक करून मगच टाकला पाहिजे. मला मी दाखवतो तुम्हाला. ये भी गिलास ही है क्या? तुम्ही बघू शकता बॅटरी किती फुगलेली आहे. सो आपण चेक करूया की त्याचा डिस्प्ले आणि बॅटरी साधी सिंपल मेथड आहे. जर फोन जर बंद असेल तर आपल्याला म्हणजे डिस्प्ले काढून एवढं चेक करायला खूप अडचण जाते. जर नाही का बंद असला तर आपण डायरेक्टली सुद्धा पण आपण इनडायरेक्टली इकडनं पण सुद्धा चेक करू शकतो. आता बघूया, आपण चेक करूया डिस्प्ले व्यवस्थित आहे. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, फोन चालू झालेला आहे म्हणजे डिस्प्ले एकदम ओके आहे. डिस्प्ले कसं चेक करायचं आता मी तुम्हाला एक सांगतो. हे एखादं कोणतंही ॲप्लिकेशन पकडा आणि पूर्ण अख्ख्या डिस्प्लेवर एकदा फिरून बघा की नाही का की कुठं टच सोडतंय का. जर तो कुठं जर टच जर सोडत असेल तर तो डिस्प्ले नॉट ओके असतो. सगळं चालतंय का व्यवस्थित का नाही, ऑन ऑफ करून बघायचं ते डिस्प्ले कसं प्रॉपर काम करतो. गन चालू करून बघायचं की तो बरोबर प्रॉपरली काम करतो या नाही करत, फास्ट काम करतो या नाही करत. आता तुम्ही बघू शकता या मनाने डिस्प्ले एकदम ओके आहे. आता आपण सुरू करूया. बिना वेळ काही घालता, तुमचा पण वेळ न घालवता आणि माझाही वेळ न घालवता आता पटापट याला आपण बसून देऊया. कॅमेरामध्ये पण घाण आहे, कॅमेरा पण साफ करूया आपण. सुरुवात कॅमेरापासूनच करूया. जे असं आपल्याला पूर्ण मिडलची पूर्ण हे जे मिडल आहे, हे जे मिडल आहे पूर्ण क्लिनिंग एकदम व्यवस्थित करून
सगळी घाण वगैरे काढू. करूया. जेणेकरून डिस्प्ले एकदम प्रॉपर तरीकेने बसेल आणि एकदम मजबूत बसेल की निघणार नाही. भाई क्लिनिंग करायला टाइम जातोय तर त्याच्यापेक्षा आपण डायरेक्ट कापडाने साफ करूया म्हणजे फास्ट निघेल. हा जो ग्लू आहे क्लिनर वरतून कापडावर फास्ट निघेल पटापट पटापट मध्ये. अरे मैं आपके पास ही आता है ना इतना दिन से. आपको ज्यादा लगा था आपको कितना सॉरी बोला ग्लास का भी आपको 50 ही लगा होगा. 50 वाला ही दिया ना. ऐसा तो नहीं 100 वाला दिया मेरे को 50 लगा रहे हैं. ऐसा तो नहीं किया ना कि 100 वाला 50 में कर रहे हैं. इधर तो 20 रुपये डिस्काउंट नहीं है. हाँ मैं 130 करता हूँ. मेरे को भी तो इतना घूम रहा है चाहिए. अशा प्रकारे पूर्ण क्लिनिंग झालेलं आहे. एक गोष्टीचं कधी बी ध्यान ठेवा, इथं एक सेन्सर असतं. तो ग्लू कधी बी लावताना सेन्सरपाशी कमीच लावावं. कारण की का की सेन्सरला नंतर तो प्रॉब्लेम क्रिएट नको व्हायला. काय होतं की आपण जास्त ग्लू जर लावला तर सेन्सरच्या मध्ये घुसते. त्याच्यामुळं काय होतं की कुठेही फोन लावला तर काय केलं की सेन्सर वर्क नाही होणार, डायरेक्टली फोन बंद होतो म्हणजे डिस्प्ले बंद होतो फोन लावताना. मग कस्टमरला त्रास होतो. कमीच लावायचा आणि छोटंसं थोडंसं नॉर्मली कापड मारायचं जेणेकरून काय आहे सेन्सरमध्ये ते ग्लू घुसणार नाही. ग्लू एकदम लावताना प्रॉपरली लावला पाहिजे. जास्त बी नाही गेला पाहिजे. जास्त लावला तर डिस्प्ले ब्लँक पडतो. कस्टमरचा मिडल पण थोडंसं तुटलेलं आहे. कस्टमरला बोललो होतो की नाही का ती मिडल चेंज करून द्या. कस्टमर म्हणला की आय हॅव नो मनी, खूप कमीमध्ये करून द्या, व्यवस्थित करून द्या. चला ठीक आहे. अशा प्रकारे लावताना डिस्प्ले कधी पण आहे ना वरनं नाही तर पहिलं खालनं बरोबर लागलं पाहिजे. खालनं असं व्यवस्थित लावलं ना, खालनं व्यवस्थित एकदम खालनं, तर वरनं एकदम व्यवस्थित लागेल. एक रिझन आहे कारण की ते स्ट्रीप जे आहे ती बाहेर येणार नाही आणि डिस्प्ले पण एकदम प्रॉपरली बसेल. ठीक आहे.
होते. आता येते बॉडी. आवा भेटो मग आवा. तर पुढे जो हा जो ग्लू राहिलेला आहे थोडासा आपण क्लीन करूया बॉडीला. जो ग्लू लागलेला आहे म्हणजे व्यवस्थित बॅक पॅनल पण चिटकं. कस्टमरचं बॅक पॅनलच एवढं भंगारडं आहे काय सांगायचं तुम्हाला. कस्टमरच रडकेत. तर आता पैसे नसल्यामुळं तो बी रडतो. पण आपल्याला त्यांना कमी प्राईजमध्येच काम करून एकदम व्यवस्थित, कारण की त्यांचं म्हणणं आहे की मला थोड्या याच्यातच काम करून द्या आणि व्यवस्थित करून द्या, कारगर करून द्या. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो. हाताने आपण रब जरी केला तरी ग्लू आरामशीर निघतो. काही ट्यूजर या जास्त काही डोकं लावायची गरज नाही आहे. ठीक आहे. बंदी क्या क्या अभी करा नहीं, जाने का दिया नहीं, जाएंगे. मेरा रिचार्ज कर दो ना एयरटेल. 3.5 की कराएंगे. बॅक वो पॅनल तर जाएंगे. तुम्ही बघसाल ना. हो, हसाल नाही. काय बॅक फायजी पॅनल होगा भी नहीं कर देगा. म्हणलो होतो जाने. मी तुम्ही बॅक पॅनल एक्सचेंज करून घ्यायची. लगे लगे करेगा. खूप छान दिसेल. क्या बोलता है? आता काय सांगणार आपण. कस्टमर जसं म्हणाले आपल्याला तसंच राहावं लागतं. सिम बदल दो. सिम बदलेगा कि बघा त्याचा बॅक पॅनल. सिम वही रहेगा. एयरटेल है. अशा प्रकारे मित्रांनो पूर्ण 99 जो फोन आहे असेंबल झालेला आहे. 634198. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मस्त आणि सेक्सी दिसतोय. एकदम मुलीसारखा कडक फोन पण चालू झालेला आहे. आता त्याच्यानंतर गोष्ट येते की आता हा चिटकला पण पाहिजे ना 1 तासाभरासाठी सोडण्यासाठी. मस्त याला फिटिंग करून घेऊया आपण. आप नहीं कर सकते हैं. हाँ मैडम. मैंने कुछ किया नहीं कल आपने कार्ड में. हाँ बोले थे ना सेल है आपको सबके कार्ड में कर दूसरा कोई कम वाला नहीं था क्या ऐसा. नहीं अपना ओप्पो वीवो में. अशा प्रकारे आपलं काम गुणसंपन्न झालेलं आहे. आणि तुम्हाला जर नक्कीच ह्याच्यातनं काही शिकायला मिळालं तर नक्कीच कमेंट करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. थँक्यू मित्रांनो. अजून मी अशा प्रकारे अजून मोबाईलचे शॉर्टकट न्यू ट्रिक्स घेऊन येत आणि नक्की व्हिडिओ पुढचा मी तुम्हाला दाखवेल. नवीन अपडेट देत राहील.